तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय आणि या पत्रातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलंय। महाराष्ट्रातील अनेक आदिवासी विद्यार्थी गेल्या 10 दिवसांपेक्षा अधिक काळ आपल्या हक्कांसाठी उपोषणावर आहेत। पुण्यातील छात्रों की गूंज कार्यक्रमामध्ये विद्यार्थिनींनी वसतिगृहांसाठी 30 वर्षांची मनमानी वयोमर्यादा, अपमानजनक नियम, असुरक्षित सुविधा आणि महिलांची गर्भधारणा चाचणी यासारख्या अमानवीय तरतुदींचे मुद्दे मांडले। दुर्गम भागातून आलेल्या या विद्यार्थ्यांची मागणी हे भिक्षा किंवा दान नसून हक्काची असल्याचं सांगत राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन समस्या त्वरित सोडवावी अशी अपेक्षा पत्रातून व्यक्त केली आहे। तर राहुल गांधींनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलं होतं। राहुल गांधींच्या पत्रावर महाराष्ट्र भाजपनं जोरदार टीका केली आहे। अभ्यास कमी असला की जास्त बढाया मारू नये म्हणतात ते काही खोटं नाही असं ट्विट करत राहुल गांधींना टोला लगावला। तर राहुल गांधींच्या पत्राची दखल घ्या असं विरोधी पक्षानं म्हटलंय। तर काँग्रेसच्या काळातच अशा संस्था काँग्रेस नेत्यांना आंदण दिल्या, त्यांच्यावर काय कारवाई होणार असा सवाल भाजपच्या नवनाथ बन यांनी केलाय। बघा, मी इथून गेल्यावर त्या विषयामध्ये गांभीर्यानं लक्ष घालणार। मी पत्र लिहिणार नाही, मी जागेवर जाणार। आदित्य साहेबांशी पण बोलेन मी त्या विषयावर, उद्धवजीशी बोलेन त्या विषयावर। हा विषय मी सातत्यानं मांडतोय। आता 8 दिवसापूर्वीच मी संपूर्ण बारामतीपर्यंत, हडसर ते बारामतीच्या दरम्यान अनेक अशा प्रकारच्या संस्थांना भेटी दिल्या मी। आमचं काम चालू आहे, पण यात आता राहुलजींनी लक्ष घातलेलं आहे। आता पाहूया आदिवासींविषयी किती प्रेम आहे आमच्या मुख्यमंत्र्यांना। ती मुलगी जी आली स्टेजवर, त्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या वेदना घेऊन ती मुलगी त्या ठिकाणी आलेली होती आणि ती ज्या पद्धतीनं मराठी भाषेमध्ये भलेही सांगितली असेल, पण त्यामध्ये ती जी बोलली त्याच्या अंतर्यातना होत्या की काय चाललं आहे, कशा पद्धतीनं सरकार निर्णय घेऊन आदिवासी मुलावर अन्याय करत आहे आणि सोयीस्वापासून त्यांना वंचित करत आहे। राहुलजींनी ते गांभीर्यानं घेतलं आहे, सिरियसली घेतलं आहे, म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे की यावर चर्चा करा, तोडगा काढा आणि मला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी यावर प्रायोरिटीनं ही चर्चा करावी आणि आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवावेत। देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय स्पष्ट आदेश दिलेत। सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतलंय। आदिवासी आश्रम शाळेमध्ये जो कोणी चुकीचा कारभार करत असेल त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेत। शाळांवर कारवाई देखील केली, परंतु ज्या संस्था चालकाच्या हलगर्जीपणामुळे, ज्या काँग्रेस नेत्याच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडलाय, त्याबद्दल राहुल गांधी काय जाब विचारणार? त्याबद्दल राहुल गांधी एखादं पत्र लिहिणार आहेत का? एखादी भेट त्या आश्रमशाळेला देणार आहेत का? याचं उत्तर जनाब संजय राऊतांनी द्यावं आणि काँग्रेसने पण द्यावं। तर राहुल गांधींना पुरेशी माहिती असती तर त्यांनी असं पत्रच पाठवलं नसतं असा टोला आदिवासी विकास मंत्र्यांनी मारलाय। गडचिरोली येथे साप चावल्यामुळे 3 मुली आमच्या दगावल्या, मरण पावल्या। 3 मुली दवाखान्यात भरती होत्या। 100% अनुदानावर असलेली अनुदानित आश्रमशाळा, 1992ला मिळालेली अनुदानित आश्रमशाळा जर त्यांना वास्तविकता जर सांगितली असती की ती आपल्याच माजी खासदाराची आहे, माजी मंत्र्याची आहे, 3 वेळा निवडून आलेल्या आमदाराची आहे, तर कदाचित तो प्रश्न उपस्थित झाला नसता। तर ती माहिती जर कदाचित त्यांना देणं आवश्यक होतं, एवढीच अपेक्षा होती।